यशोधरा पोलीस स्टेशन अंतर्गत 2024 मध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यात आरोपी फरार झाले होते। पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की घरफोडीतील आरोपी एकतानगर ग्राउंड येथे आले आहेत। पोलिसांनी तात्काळ एक टीम तयार केली आणि घटनास्थळी सापळा रचून 2 आरोपींना अटक केली। अटक केलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता 1500 रुपये नगदी मिळून आले। तसेच आरोपींनी ज्या वाहनाचा वापर केला होता तो सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीचा माल असल्याचे निष्पन्नास आले। या व्यतिरिक्त आरोपींकडून 9 गाड्या जप्त करण्यात आल्या। तसेच एक घरफोडी व 6 वाहन चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले, ज्यांचे एकूण मूल्य 4,06,500 रुपये आहे। याबाबत अधिक माहिती यशोधरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देत आहेत। हे तपास सुरू असून पोलिसांनी अधिक कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत। यशोधरा नगर पोलीस स्टेशन येथे 9व्या महिन्यामध्ये 2024 मध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता। बिलगाव येथील घरफोडी होती। त्यामध्ये आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे आमच्या हद्दीमध्ये आलेले आहेत। तर त्यांना आम्ही सापळा रचून एकतानगर ग्राउंड येथे पकडलं। त्यामध्ये 2 आरोपी होते। तर त्या 2 आरोपींची आम्ही जागेवर अंगझडती घेतली, तर त्यामध्ये आम्हाला 1500 रुपये कॅश मिळून आले। तसेच त्यांच्यासोबत एक गाडी मिळून आली। त्या गाडीचा आम्ही रेकॉर्ड पाहिलं, तर ती गाडी ही सीताबर्डी पोलीस स्टेशन इथून चोरीची गाडी होती। त्यानंतर आम्ही आरोपींना दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले आणि अटक करून त्यांचा PCR दरम्यान तपास केला। त्यांच्याकडून एकूण 9 गाड्या मिळून आल्या। असा एकूण 4,06,500 रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून रिकव्हर झालेला आहे। यामध्ये 2 आरोपी आहेत। त्यातील पहिला आहे सम्यक संजय गजबे, राहणार जरीपटका भीमनगर, वय आहे 19 वर्ष, आणि दुसरा आहे पुष्पक रवींद्र येसांबरे, तो आहे तळोदी, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर। दोन्ही आरोपींना अटक करून आम्ही पुढील तपास चालू। हे आरोपी आहेत, त्यांच्यावर या अगोदर तर काही गुन्हे नाहीत, पण त्यांच्याकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि 4 बाईक ह्या मिळून आलेल्या आहेत, पण त्यांचा अजून रेकॉर्ड पूर्ण मिळालं नसल्यामुळे त्यांचे गुन्हे दाखल आहेत किंवा काय याचा तपास अजून बाकी आहे। सदरची कारवाई आमचे झोनचे DCP साहेब, झोन 5 सर, तसेच माननीय ACP साहेब जरीपटका विभाग, आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या DB स्टाफच्या मदतीने सर्व कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये घरफोडीतील कॅश तसेच एकूण 10 गाड्या असं टोटल 4,06,500 रुपयाचा टोटल मुद्देमाल जप्त झालेला आहे। आरोपी हे 19 वर्षाचे आहेत आणि दोघं पण मित्र आहेत। त्यांना वेगवेगळ्या गाड्या घेऊन फिरण्याचा सवयीचे आहेत ते, आणि त्यासाठी त्या गाड्या यूज करत होते। महान्यूज 7 करिता कॅमेरा पर्सन विशाल बंबडवार सह रिंकू पांतावणे, नागपूर। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।